यवतमाल में जिला परिषद उर्दू स्कूल प्रभात नंबर 20 मेमन कॉलोनी भोसा में पूर्ण आंगनबाड़ी सुविधा के साथ साथ तेवर ब्लॉक और दीवार परिसर की सूची मांगने के लिए शिवसेना ठाकरे समूह की ओर से जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार बत्की के कक्ष में अर्धनग्न होकर विरोध प्रदर्शन किया गया, जिसमें आंदोलनकारियों ने आक्रामक भूमिका अपनाई। जय महाराष्ट्र। मी विनोद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार। आम्ही याच्यासाठी आता 1 वर्ष पहिले आम्ही एक निवेदन दिलं होतं सीओ साहेबाला। भोसा रोड आणि तिथं एक मेमन कॉलनी म्हणून आहे, त्या मेमन कॉलनीमध्ये अंगणवाडीच्या सुविधा नाही आहे। शाळेमध्ये साप, विंचू, घास, घोडे इथं हे सगळं खेळतात आणि त्याच्यामध्ये हे लहान मुलं राहतात। आणि काही दिवस पहिले एका मुलाला साप चावून त्याला दवाखान्यामध्ये नेऊन ते मुलगा आमच्या सोबत आहे ज्याला साप चावला, आणि एक बाई जी होती त्यांना वेळेवर इंजेक्शन आणि अंगणवाडीची सुविधा न भेटल्यामुळे त्या बाईचं कोणला 40 तास मेली एक बाई। तर त्याच्यामुळे आम्ही सीओ साहेबाकडे हे सगळे समस्या घेऊन आलो, पण सीओ साहेबांना आम्हाला हाकलून दिलं। आमच्या काहीच समस्या ऐकल्या नाही, बिलकुल म्हणे बाहेर। त्यांचा जो अधिकारी होता त्यांनी ते सीओ साहेब सांगते यांना बाहेर हाकला, पण ते हाकला म्हणून आम्ही कपडे काढून इथं जबरदस्ती जमिनीवर बसलो का बा आम्ही जे समस्या इथं आणलेल्या आहे त्याच्यावर आम्हाला समाधान द्या का तुम्ही काय केलं। 1 वर्षापासून जे आम्ही निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही काय केलं हे आम्हाला उत्तर पाहिजे। जोपर्यंत उत्तर देत नाही, आमच्या समस्या ऐकत नाही, आमच्या इथून समाधान होत नाही, आम्ही काय इथून उठणार नाही। कारण की आमच्यामध्ये आता कॅपॅसिटी नाही का आणखीन कोणी तिथं त्याला साप चावला पाहिजे, विंचू चावला पाहिजे, कोणती बाई तिथं प्रेग्नंट असली तर तिला लसीकरण भेटलं नाही पाहिजे। आम्ही हे बिलकुल बर्दाश्त करणार नाही। आणि हे भाजपचा जो सीओ आहे जे आम्हाला हकलत आहे, ह्या साहेबांना समजायला पाहिजे की यांना इथं लोकांचे जनतेचे प्रश्न ऐकायला बसलेले आहे का हे भाजपने बसवलेलं आहे। हे जे पगार यांना देते ना, हे आमचा टॅक्स आहे, आम्ही जेव्हा टॅक्स देतो तेव्हा यांना पगार भेटते, हे आम्हाला हकलत आहे। आणि इथं सगळे मीडियावाले होते, जेव्हा आम्हाला हकललं त्यांच्या समोर हकललं आम्हाला। जोपर्यंत आमच्या मागण्या इथून आम्हाला समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आमचं काम नाही झालं तर शिवसेना इष्टांमध्ये कसं आंदोलन घेता येईल आणि काय करता येईल ते आम्ही यांना वेळेवर उत्तर देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। कारण न्यूज के लिए यवतमाल से मकसूद अली की रिपोर्ट। नमस्ते। देखो, हम आदिवासी है, हम कर्नाटका मैसूर से हम आदिवासी होते हैं। हम जंगल में जाकर 108 जड़ी बूटी लगाकर और हाथों से तेल बनाने होते हैं सर। ये तेल लगाने से अपने दिन में 10 बाल 15 बाल झड़ रहे हैं ना, 5-6 दिन में बाल झड़ना टूटना रुकावट करेगा। इधर से झड़ गया है ना, उधर से नया बाल उगता है, गंजापन हो गया, गंजापन के नया बाल उगता है। माथे में डेंड्रॉफ, खुजली, दूसरी, फोंडा कुछ भी रहते तो 5 दिन में हट जाएगा सर, हट जाते हैं। इसी तरह 108 जड़ी बूटी हम डालकर हम यही तेल बनाने का तेल होता है। ये हमारा तेल ओरिजिनल आदिवासी का तेल चाहिए तो महाराष्ट्र में आपको चाहिए तो मिलता है। महाराष्ट्र में हमारा ब्रांच है, शॉप का नाम है ओनली सुन्नू एंटरप्राइज। उधर जाकर खरीद सकते हैं सर, ओरिजिनल तेल उधर ही मिलता है। कर्नाटक के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। जॉब और